नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदित्य रानबाई यांची कथा ऐकणार आहोत. चला तर मग. आज आहे पौष महिन्यातील रविवार, सूर्यनारायणाचे व्रत करण्याचा दिवस. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानबाईची कथा सुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते आणि किंवा ती कुणाला तरी सांगावी सुद्धा लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य रानबाईची कथा सांगणार आहे. तुम्ही देखील श्रवण करा किंवा तुम्ही देखील वाचन करू शकता. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारलं, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण माशी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं, सैचल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानबाई काढावी, 6 रेगाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यास 6 गाठी द्याव्यात, पान फुलं व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशागंगांचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागे रथसप्तमीस संपूर्ण करावी, संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरण्यांची खीर, लोणकड तूप असावं, मेहून जेवू सांगावं, असेल तर चिरगुळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून पाठविले. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या सेवेत द्या, आमच्या येथे द्या. आमच्या गरिबांच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल? राणी म्हणाले, बटीक करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वरच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. मग गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाठ दिला. पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ते तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीनं बसावयास पाठ दिला. पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं. गूळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली. उतरंडीची 6 मोत्या आणली. तिने 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी निघाले. बायकोनं मुलींचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे? फटकं नेसलं आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिलेला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, कोहळा पांघरून होऊन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेनं जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोहळा काढून नेला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं रे? देवानं दिलं पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ उभं राहिलं. मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदितवारी मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाऊ माकू घातलं, नेसायला पितांबर दिला, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होऊन मोहराने भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेत सूर्यनारायण गोरख्याच्या रूपानं आला व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहराने भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं.
चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याच्या योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबरी दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं. आई, मावशीने दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ माकू घातलं. साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदितवारची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने छत्र चामरं देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेत निघाली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपण पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाकारा केला. डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं. कोणी उपाशी नव्हता. वाटेत एक मोळी विक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलवलं. तो मोळी म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोते घेतले. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ती ऐकली. त्याची मुळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा केल्यास किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणीनं तो वसा सांगितला. उतणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीत पाणी लागत नव्हतं. त्याचा माळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावी कहाणी सांगितली. त्याने चित्तभावी ऐकली. माळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं मोठं फळ, मग वसा घेतल्यास काय फळ, काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजले स्वयंपाक केला. मुलांना वाढलं. राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला. म्हणून ती चिंताग्रस्त होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची 2 मुलं आली. कहाणी ऐकण्याचं एवढं मोठं फळ, तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. चौथ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं. आपलं पान वाढवून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काना डोळा मासांचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत. एक असा मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता. तो उतारा केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बिंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्याने राणीस वसा विचारताच राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. षड्रस पक्वनं जेवायला केलं. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचारले. काळ चवाळ डोईचा केस, वळचणीचे काडे डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, मळ्याला, म्हातारीला, कानाडोळा मासांचा गोळा, सर्वांना सूर्यनमस्कार जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हांना हो. ही 6 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. 6 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. तर तुम्ही ही कहाणी शेवटपत्र ऐकल्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय श्री स्वामी समर्थ.